वसंत दादाची स्टोरी ऐकून शांत झाला? फ्लॅशबॅकमध्ये गेला ना? येणारच ना फ्लॅशबॅक. ते वसंतचं नशीब चांगलं आहे. त्याची बायको कुठे राहते हे तरी त्याला माहिती. माझी बायको कुठे राहते हेच मला माहिती नाही. कशी माफी मागू मी तिची? तू कोणाला बघतोयस? आणि तो जो माणूस उभा आहे ना त्याचा चेहरा जरा ओळखीचा वाटतोय. लक्षात येत नाही तो कोण आहे. बरं ते जाऊ दे, सोड. त्या वसंतच्या केस बाबतीत बोलूयात. काय करायचं? त्याची आतुरता खूप आहे. त्याच्या मुलाला त्याला भेटायचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण पावसाचं वातावरण आहे. बाळ आहे तुमच्याकडे. काय नाही साहेब, ते बाळ घरी रडत होतं ना, म्हणून इकडे हवेमध्ये घेऊन आलो. जा तुम्ही साहेब. सारदा काय रे? ओळखलं नाहीस? नाही. काय तू मित्रा? अरे आयुष्यात माझ्याशी कोणी कॉलर पकडली ना त्याचा चेहरा मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. तुला तर कुत्र्यासारखा मारलाय मी तरी आठवत नाही? अरे 8 वर्ष आधी ब्रिजवर तू असं मुलाला घेऊन उभा होतास. मी गाडी घेऊन आलो, उतरलो, तुम्ही तिकडे होता एकट्याला. एवढंच नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, मग पळायचं. आणि ओळखल्यावर ना हाय हॅलो विचारावं माणसाला, कसे आहात तुम्ही, असं पळून नाही जायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या दिवशी जे बाळ तू पळवून आणलं होतंस त्या बाळाचे आई वडील कोण होते? आई वडिलांचं नाव काय? कोण होता? हा तोच होता ज्याच्यामुळे ओवी माझ्या आयुष्यात आली. हा ज्या पद्धतीने पळून गेला ना याचा अर्थ ओवीचे आई वडील कोण आहेत याला चांगलंच माहिती आहे. हा जर सापडला ना तर ओवीला तिच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आणि कदाचित मलाही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बस बस ये. काकू, गुरुकुल कसं वाटलं सरप्राईज? तुला ह्याच गुरुकुलमध्ये गाणं शिकायचं होतं ना? खूप छान आहे हे. आय लव्ह यू काकू. थांब, दादांना पैसे देते. ओवी, देवा, ह्या मुलीला गाणं शिकायची किती घाई लागली आहे. ओवी, साऊ, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ना खरंच ह्या वास्तूला चैतन्य आलंय. मलाही खूप छान वाटतंय बाबा. मला सरस्वती आईने आशीर्वाद दिलाच आहे, पण तुमचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. पाया पडते. आयुष्यमान भाव. हे तर जगन्नाथजी आहेत. इथे काय करतात? पांडुरंगा, हे काय नवीन संकट. जर यांनी मला आणि ओवीला इथे बघितलं तर घरापर्यंत बातमी पोचायला वेळ लागणार नाही. आणि मी ओवीला या क्लासला घालते हे जर घरात कोणाला कळलं तर
तर मोठा अनर्थ होईल. बरं ऐक, काही खोल्यांचं अजून थोडंसं काम राहिलंय, पण ते मी पुढच्या 2-3 दिवसात करून घेईन. ओवी, तू आलीस? मला वाटलंच नव्हतं की तू येशील. हो, पण अबीरला खात्री होती की तू नक्की येशील म्हणून. हो ना, ह्या बीला खात्री असते बघा ओवी गुरुकुलात येणार म्हणून. आता ओवी गुरुकुलात आलेली असते बघा. खरंय. बरं झालं तू आलीस. पण तू एकटीच कशी काय आलीस? कोणी आलं नाही सोबत? नाही नाही, मी एकटी नाही आली, काकू आली ना माझ्यासोबत. ती रिक्षावाल्या काकांना पैसे देते, मी डायरेक्ट उतरून इकडेच आली. बरं बाबा, मी हिच्या काकूला आत घेऊन येते. थांब थांब, अगं तू कुठे जातेस? तू मुलांना घेऊन आज जा, मी बघतो. चालेल, चला आज चला, आज चला. ओवी, हा का? हा फॉर्म, हा का तुझ्यासाठी काढून ठेवला असतो बघ. एकदा तू हा फॉर्म भरलास की तुझं ऍडमिशन पक्का झालं समजायचं. अबीर, किती घाई करतोयस बाळा? लहान आहे की नाही ती? आणि तिची काकू येतेच आहे की आता. तुझे आजोबा गेलेत त्यांना आणायला. थोडा वेळ थांबता येतील आणि मग त्यांना निर्णय घेऊ दे, कळलं? अगं बघ, वेळ कशाला घालवायचा? तुझा फोन दे, ते बाहेर असतात ना, मी त्यांना फोन करतो. अरे अबीर, काय? मी करतोय ना फोन. कर. ऐकायचंच नसतं. वाचतोय. कट केला का बरं? कारण ते आत येत असतील. तुझे आजोबा गेलेत ना त्यांना आणायला. थोडा तरी धीर धर अबीर. ठीक आहे. मला इथून निघायला हवं. पण ओवी तर आत त्यांच्याकडेच गेलीये. तेव्हा काय करू मी आता?